भगवान श्रीकृष्णाचा अपमान करणाऱ्याला ठोकून काढायला हवं असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकरांनी केलंय। बरळणाऱ्या मौलाना जर्सी संदर्भात पडळकरांनी हे वक्तव्य केलं। त्याला मौलानाला आधी पहिला ठोकला पाहिजे, त्याला चांगला बडवला पाहिजे, त्यानं पहिला त्याचा डीएनए चेक केला पाहिजे। त्याचा डीएनए चेक केला तर त्याच्या लक्षात येईल की तो हिंदूच आहे। त्यामुळे कृष्ण काय आहे, कृष्ण कोण होते हे अख्ख्या जगाला माहीत आहे। कुणीतरी मौलानानं बोलावं आणि त्याच्यावरती आम्ही मत व्यक्त करावं अशी काही आम्हाला आवश्यकता आहे असं अजिबात वाटत नाही। परंतु त्या मौलानाचा डीएनए चेक करण्याची गरज आहे। डीएनए चेक केल्याच्या नंतर मग तो कृष्ण मंदिरात 24 तास बसेल अशी व्यवस्था होईल। प्रत्येक धर्माच्या माणसानं दुसऱ्या धर्माचे लोक दुखावली जाणार नाहीत ही भूमिका घेतली पाहिजे। परंतु याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की हे वक्तव्य म्हणजे कुठेतरी हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये वाद निर्माण करण्यासाठी केलेलं कटकारस्थान आहे आणि याच्या बाबतीमध्ये संबंधित पोलीस यंत्रणेनं चौकशी केली पाहिजे आणि अशा पद्धतीचा वाद लावण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याचा मी जाहीरपणाने निषेध करतो।